शुभ गुरुवार. श्री स्वामी समर्थ. कर्म म्हणजे काय? कर्माचे तत्त्व अतिशय कडक आहे. चांगली कर्म माणसाचे जीवन प्रगतीकडे घेऊन जातात, तर वाईट कृत्ये त्याला अधोगतीकडे घेऊन जातात. धार्मिक शास्त्रानुसार व्यक्तीला त्याच्या चांगल्या किंवा अशुभ कार्याचे फळ भोगावे लागते. कर्माचे तत्त्व सहज समजून घेण्यासाठी कर्माचे परिणाम जाणून घेऊया. सर्वशक्तिमान ईश्वराचा नियम आहे की पापापेक्षा जास्त शिक्षा कोणाला भोगावी लागत नाही आणि मिळालेली शिक्षा ही कोणत्या ना कोणत्या पापाचे फळच असते. म्हणून चांगलं कर्म करा. या जन्मात स्वामी सान्निध्यात केलेले चांगले कर्म आपल्या पुढच्या पिढीला मिळालेला आशीर्वादच आहे. आपले शब्द, आपली कृती, आपली भावना जर आपण इतरांचा चांगला विचार केला तर इतरांचे चांगले आशीर्वाद आपल्याला मिळतील व आपला उत्कर्ष होईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.